हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला. तर झालं का तुमचं जेवण? चला माझं जेवण चाललंय, आता कामाला आलेले आहे. पप्पा ही गवार तोडतोय आम्ही, असली ह्याला घेवडा म्हणतात, घेवडा. तर आता ते तोडायचं काम चालू आहे. तर आता जेवायला सुटलोय आम्ही. 1 वाजली. कांदा लावायचं होतं म्हणून खुरपं आणलं होतं. कसं काय आणलं? सगळे हातारे घेतले ती भाऊ बहिणींना. तर चला डब्यामध्ये मस्तपैकी असं वांग्याचं कालवण आणि मकाची भाकरी आणली आहे. मस्त आहे ना म्हणून. मला बी फोडणीचा भात होता, ते आणायचा होता. कशाची नसती गडबड गडबड. 8 वाजता येतो भावा बहिणींना. आता 4:30 वाजेपर्यंत काम करायचं. कशाच कालवण आणले? मटकी अयो, भाजी आणली होय. मस्त तुझी असं वांग्याचं वांग दिसणार सगळे तरीच बाहेर येते भावा बहिणींना. हे घ्या कालवण, काना काना कालवण घ्या, डबा डबा जीव द्या, भूक लागली एकतरले. मी तर वांग पिंकी तुझ्या स्वप्नातच घे मला. हे जेवण त्यात मी करायला हात बुडवू ना. भाकरी किती करपल किती नाही, सकाळी बैठच नाही, पाणी बी सुटलं. भाकरी बी शकण्याच्या बारक्या गॅसवर भाकरी शकत नाही. तिकड भाजी हलवा किती हो? असं भाकरीच्या तुकडून फिरवा किती, सगळं वर तरी आलेले. घरी येऊ घे दे पिंकी. मला अजिबात तिखट तिखट देऊ नको. कविता कवा केली भाजी? सकाळी मस्त झाली भाजी. ते पण घेवडा केलाय, सकाळी केला 2 भाजी. का बाय तुला हवा निवांत दर कविता तुला घ्या काय आहे ना दर कालवण आपण टाकाय थोडं जातो मला राहून कालवून घ्यायची तुझं होय. काय तिकड जमत नाही धरा वहिनी घ्या. बांधच काय घ्यायचं. कशा तरी घ्या का ह्या टोपल्यात द्या. तुम्ही केलंय चालू, परत मला लागतो उशीर जेवायला. दोघींनी वांग चांगलं रात्री मोबाईल मध्ये बघून वांग केलं टाकायचं कालवण काला काला. म्हणजे तुला हे तिला दे नाही घ्या अर्ध्या तास जेवण करून उठायचं असतं. डब्यातली चपाती मांडी होईल. भाकरी घ्या सगळं बस आहे म्हणले झाले भाज्या. तुम्हाला खावा की सांबर तुम्हाला पण राहू द्या असं म्हणते. राहू दे मग संपलं. तिखट संपलं मग काय कालवण संपलं द्यायचं. द्या द्यावर तुम्हाला पण लागतं दुःख लागलं. रूप थोडंसं काय दुपार पाठीच कांदा काढायचं. दुपारला रूप काढायचं. चवड पूर्ण काढायचं. आता जर मला कोण ही दीड ती म्हणलं का नाही, डबाच तोंडावर टाकणार नाही. झुपच ते काय ते बुकाचा इंटरेस्ट जातो मग. काल कांद्याची पात नव्हती माहिती. मला वाटलं शिपरूड झालं ते शिपरूड गवत अच्छा इन सब बातों को छोड़ो, मैं यहाँ किसी काम से आई थी। वो ना मैं माँ बनने वाली हूँ, तो मुझे एक नौकरानी की जरूरत है। क्या तुम मेरे घर में काम करोगी? मैं तुम्हें अच्छी पगार दूंगी। ये तो बहुत अच्छी खबर है, मैं भी माँ
बनने वाली हूँ। ठीक है रीति, तुम्हें अगर काम में मदद की जरूरत होगी तो मैं अपने पति से पूछकर तुम्हें बता दूंगी। एक तो तुम गरीब लोगों के नखरे ही बहुत होते हैं। तुम लोगों की जब कोई मदद करना चाहता है ना तो तुम लोग ज्यादा ही सर पर चढ़ जाते हो। खैर अपने पति से पूछ लेना और फिर काम पर आ जाना। इतना कहकर सुमित्रा वहां से चली जाती है और गंगा हवा उसके कशी मस्त आहे. निगाहों से आंब्याची किती भारी वाटतं इथं. उन्हाळ्यात तर किती भारी वाटतं. हवा. बाळाचं जेवायचं झोपायचं. डबल जेवून झोपायचं. शाम को जब गंगा का पति घर आता है तो गंगा अपने पति को बताती है, सुनिए जी, आपसे कुछ हा वेळ गेला काम. विषय पर बात करनी थी। आज सिमरती मेरी सहेली रोटी हमारे खाता घर आई थी। अच्छा, कौन सी? वही तुम्हारी अमीर सहेली जो इस गांव के कलेक्टर की पत्नी है। कुठं चाललंय गावात उसी का? की बात कर रही हो ना, जिसके आगे पूरा गांव सिर झुकाकर चलता है। हाँ वही। दयाचं दरअसल बात ये है काय कि वो चाललंय आज ग दयाचं? काम से आई थी। काय चाललंय? घराचं क्या बात कर रहे हो? हम काय जैसे चाललंय? गरीब काय लोगों माहित के पण घर चाललंय काय वालों को क्या काम पर जाना। वो चाहती है कि मैं उसके घर काम करूं, जैसे झाड़ू पोछा बर्तन। कह रही थी कि बहुत अच्छी पगार भी दूंगी। सुनिए ना जी, मैं क्या कहती हूँ, आप कहो तो मैं अगर अपनी सहेली के घर काम कर लूंगी तो लेक आपके वांगी हाथ ती लेक बटा वांगी. दूंगी और कुछ पैसे आ जाएंगे। घर में तो हम भी अच्छा येईल खासा घ्यायला खा सकते जेव. हैं। गंगा, अब तुम दूसरों के घरों में काम करोगी? क्या मैं सच में मर गया हूँ? निम निम पड भरा दे ना. जी, तुम्हें किसी के सामने होय. हाथ फैलाने की जरूरत नहीं है। तुम जानती हो वो सहेली हर पल तुम्हें नीचा दिखाती है, ताना मारती है, तुम्हारे दुख आज नाही तिकट भाजी तुझी. जरा सोचो, कोण काल लय तिकट भाजी. करने तुम्हारे साथ काय ना तुम्ही? काय नाही म्हणतो ना. हर कदम पर दीड टाक तिथं एकच चमचा टाकला. नाही बाबा आपल्याला तिकट जमतच नाही. प्रमाण चमचा ठेवायचं तिकट असलं. मत सोचिए, आम्हाला तिखट लागतं. ऐसी नहीं है, वो मेरी मदद चलिए, करना ठीक है। चाहती है। उसने खुद कहा है कि वो अच्छी पगार देगी। अगर मैं उसके घर काम कर लूंगी तो आपके हाथ भी बच जाएंगे और घर की हालत भी थोड़ी संभल जाएगी। मैं किसी के आगे मटणचं झुकने चिकनचं नहीं कालवण तर चाहती, लय मी हे बस करते अपने तिखट. घर के लिए कर रही हूँ। ठीक है गंगा, झणझणीत. अगर तुम्हारा मन यही ना कहता बाबा है तो मैं मना नहीं करूंगा। अगर वो तिकट सच में नाही मदद पोरं करना सुद्धा माझी चाहती है खात और नाही. तुम्हें सम्मान के साथ रखेगी, तो तुम वहाँ काम सवय कर असलं का नाही माणसं घरात तोंडावर माझी येऊन कुठं. मान सम्मान सबसे ऊपर। पाण्यानेच पोट भर. जरा भी अपमान मला हुआ तिखट तो खायची सवय. वापस आ जाना। मग जेवण कमी आणि पाणी जास्त. सुबह जब हुई तो गंगा सुमित्रा के घर काम करने के लिए पहुंची। उतने ही दिन से सुमित्रा उसके साथ बहुत बुरा सलूक करने लगी। कविता पातळ कालून का नाही घेतो? मैं तुम्हारा ये इंतजार कर रही थी। मुझे मालूम था तुम्हारा पति जब अच्छी पगार की बात सुनेगा तर तिचा तो पती तुम्हें किसी कविता के घर नौकरानी बनने से नाही आवडत. खायला करून. मजाक कर फोन चालूच होय. ऐसी कोई बात नहीं है। मैं तो तुम्हारी व्हिडिओ मदद बघतेच करने के मॅडम. लिए आई हूँ। व्हिडिओ चालू आहे ना. काम बता दूं क्या क्या काम करना है। मग काय भाषण बिषण ते? सारा दिन हा हा. अपने काम भाषण करा वेळ नाही भूक लागली मला भाऊ बहिणी. नुसतं बघायचं म्हणजे जेवताना. गाडी आपण निवांत बोलू घरी गेल्या. की सफाई में ही लगे हो। घर के सारे कमरों की सफाई भाजी काय आणि सांगावं. भावा बहिणीला नको सांगितलं की वांग आहे मकाची भाकरी. कमी होत. घास तर कमी पडू द्यायचा नाही. भुका बी लागले ते आणि उठायचं असतं 1:30 वाजता. खाना भी बना दिया है। फिर भी अगर कुछ कमी रह गई हो तो साफ साफ बता दो। बिना बात के मुझसे गुस्सा क्यों कर रहे हो। म्हणायचं आता बीन्स तोडली. आता कांद्याची रोप काढायची असं बोलत नाही. सगळं व्यवस्थित सांगते घरी गेल्या. काय काय केलं ते. गावाला घे पुढं. आमचे एवढे त्यांनी गाडीत कशी काढली तर काकाची कोणी गोष्ट बघते ती. पूरा ख्याल रखूंगी। मुझे समझ आ गया है कि मैं यहाँ आपकी सहेली नहीं बल्कि नौकरानी हूँ। अब से कोई गलती नहीं होगी। हाँ हाँ ठीक है, समझ आ गया है तो अच्छा है। अच्छा सुनो, मैंने कुछ बचा हुआ खाना दरवाजे के बाहर रख दिया है, ले जाना। तुम्हारे और तुम्हारे पति के काम आ जाएगा। वो क्या है ना, हमारे घर में बासी खाना नहीं खाया जाता। फेंकने से किती बेहतर वर्ष 1.5 वर्षाची असेल का घरी. आपका बहुत बहुत धन्यवाद। अगर आज की पगार भी मिल जाती तो बड़ी मेहरबानी होती। 6 महिने. आज चूल्हा जल जाता और मेरे कवा म्हणे त्याला काय कळत नाही. आज की चीज से 1.5 वर्षाची. आज तो ठीक से काम ही नहीं किया। अच्छा चलो ये देंगे पगार, कल ले जाना। आज बचा हुआ खाना ले जाना बस। तुझं वय
सव्वा महिना. कार्टून बघते ग म्हणून. नाही मी पहिल्यापासून तिला माहिती आहे मी काय बघितलं. मी काय जर असलं मोबाईल लय कोण इंस्टाग्राम बघायचं म्हणलं हेच असतं माझं. माझी गुरु आहे तर चिमणीचं कवळ्याचं लय आवडतं. दुसरं काहीच नाही चिमणीन कावळा. चला भाऊ बहिणीनं जेवण चाललंय माझं. तुमचं काय बेत आहे सांगा. आमचं वांग्याचं कालवण, घेवड्याची शेंग, मेथीची भाजी, भात, बरंच काय, चपाती, मकाची भाकरी, कांदा. बोलत नसतो गप ग. आता बोलते. बाय बाय.